2013 मध्ये भाजप नगरसेवकांनाच एका मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव दिला होता। तत्कालीन समितीमध्ये रितू तावडे सुद्धा होत्या। हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत भाजपवर निशाणा। मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळची भाजपची ताकद नव्हती। अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं स्पष्टीकरण। आज काँग्रेसची 4 वाजता बैठक। भाजप नेत्यांना अटक करा नाहीतर मोठं आंदोलन करणार। काँग्रेस भवनातील राडा प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा इशारा। सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक। पोलिसांकडूनही गुन्हा दाखल। अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोय। तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज साप्ताहिक बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी चर्चा होण्याची सुद्धा शक्यता। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांची सुद्धा घोषणा केली जाणार। सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स कायम। अध्यक्ष भाजपचाच होणार। जयकुमार गोरेंचा दावा। तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असून आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही। शंभूराज देसाईंची ठाम भूमिका। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जिवे मारण्याची धमकी। पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं। करुणा मुंडेंचा आरोप। T20 सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। 61 धावांनी भारताचा विजय। शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर। पाकिस्तान अवघ्या 114 धावांवर गारद।